80 लाख लोकांना महिलांना अपात्र केलं आणि त्यांना जे पैसे मिळाले ते पैसे आता त्यांना पुन्हा करावे लागतील. फक्त मतदान द्यावं म्हणून कोट्यवधी रुपये सरकारी तिजोरीतून जनतेच्या कराच्या पैशातून महिलांची मतं विकत घेण्यासाठी आपण वापरले. आणि आता जेव्हा ताशेरे मारण्यात आलेले आहेत ऑडिटर जनरलकडून, तेव्हा तुम्हाला ते पैसे परत घ्यावे लागत आहेत. हे नामुष्की आहे. मला असं वाटतं की एकनाथ शिंदे जे लाडके भाऊ आहेत आणि देवेंद्र भाऊ आहेत, त्यांनी आमदारांच्या खासदारांच्या फोडाफोडीत जे पैसे खर्च करतात त्यात काटकसर करावी आणि या महिलांच्या वतीनं ती रक्कम तिजोरीत भरावी. 80 लाख महिला ज्या कमी केल्या यांचा अर्थ स्पष्ट आहे की निवडणुकीमध्ये वापर झाला. निवडणूक झाली, महानगरपालिका झाल्या, अर्ध्या जिल्हा परिषदा झाल्या, नगरपरिषदा झाल्या. आता लाडकी बहीण तुझा काय आमचा संबंध, बहीण तिकडे भाऊ इकडे. भाऊ खुर्चीवर बसून मस्त मजा मारतो आहे, दाबून माल खातो आहे, महाराष्ट्र लुटतो आहे. लाडक्या बहिणीला हव्यावर सोडून दिला आहे. त्यांचा तडतडाट, त्यांचा शाप या महायुतीच्या सरकारला लागेल. आणि असेच हे तडफडून ज्या महिलांचा श्राप फार मोठा असतो, ज्यावेळेस ती बोटं मोडून मनातून अंतकरणातून श्राप देते ना, त्यावेळेस यांचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. अशी ती आता गावागावात सत्यानाश करायसाठी यांचा टपलेली आहे. सुरुवातीला लाडक्या बहिणीच्या नावावर पुरुषांना अनुदान दिलं गेलं. अपात्र ज्या लाभार्थी आहेत ते त्यामध्ये घुसले, ते पहिल्याच पंक्तीत ते अनुदान घेऊन लाटून लापता झाले. तर या संदर्भामध्ये संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांकडून सदरची रक्कम वसूल करण्यात यावी. लाडक्या बहिणीवर कोण प्रश्नचिन्ह उपस्थित करते? ज्या काँग्रेसने लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले पाहिजे, लाडकी बहीण योजना बंद झाली पाहिजे म्हणून हायकोर्टामध्ये धाव घेतली, त्या पक्षाचे विजय वडेट्टीवार आज लाडक्या बहिणीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. काँग्रेसने हे लक्षात घेतलं पाहिजे, संजय राऊतांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही.